नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज डब्याची भाजी या सिरीजमधली 6वी भाजी बघूया. मुलांना डब्यात आठवड्यातून एकदा तरी बटाट्याची भाजी असतेच. आज या भाजीत मी थोडासाच बदल केलाय, त्यामुळे भाजीची पौष्टिकताही वाढली आणि टेस्टही. भाजीत मी असा कुठला सिक्रेट पदार्थ घातलाय, चला बघूया. भाजीसाठी हे 4 बटाटे आणि 2 कांदे घेतलेले आहेत. हे बटाटे आणि कांदे मिळून अर्धा किलो आहेत. बटाट्याची साल काढून कांदा आणि बटाटा चिरून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा उभा चिरून घेतलाय आणि बटाटेही स्टिक सारखे असे लांबट चिरून घेतलेत. बटाटे काळे पडू नयेत म्हणून चिरल्यानंतर पाण्यात घालून ठेवायचे. बटाट्याचे असे स्टिक सारखे काप करून घेतले. बटाटे थोडे मोठे असतील तर असे अर्धे अर्धे काप करून घ्या. कढईत 2 टेबलस्पून तेल, पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद. कांदा, हे चॅनल तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की लगेच तुम्ही बघू शकाल. कांदा व्यवस्थित परतून झालाय. यानंतर पाण्यात ठेवलेला बटाटा. मुलांना पोटॅटो स्टिक्स आवडतात म्हणून भाजीसाठी मी असे काप केलेले आहेत. मुलांना नेहमीपेक्षा थोडंसं जरी काही वेगळं केलं ना तरी खूप आवडतं. तुम्हाला असे काप नको असतील तर तुम्ही नेहमी करतो तसे चौकोनी पातळ कापही करून घेऊ शकता. अशा भाजीला बटाट्याच्या काचऱ्याही म्हणतात. बटाटे परतून झाल्यानंतर यात थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे काय होतं, भाजी थोडी ओलसर होते आणि मग करपत नाही, कारण आपण यात पाणी अजिबात घातलेलं नाहीये. याला एक 5 मिनिटं आता छानशी वाफ येऊ द्यायची. भाजी शिजलेली आहे. मध्ये मध्ये मी 1-2 वेळा झाकण काढून भाजी परतलेली आहे. यानंतर यामध्ये 1.5 चमचा तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडंसं मीठ, याआधी भाजीत थोडंसं मीठ घातलेलं आहे. आधी मीठ घातल्यामुळे हे बघा, भाजी अजिबात करपलेली नाहीये. याला आता परत एक वाफ येऊ द्यायची. भाजी तयार झालेली आहे. आता यामध्ये सिक्रेट पदार्थ घालायचा आहे. कसुरी मेथी 2 चमचे घेतलेली आहे. ही हातावर थोडी क्रश करून घालायची. यामुळे काय होतं, भाजीला चव पण खूप छान येते आणि भाजीची पौष्टिकता वाढते. अशी भाजी डब्यात देऊन बघा आणि मुलांना ही भाजी आवडली की नाही ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि ही डब्यासाठीच केली पाहिजे असं नाही बरं का. अचानक पाहुणे येणार असतील तेव्हा सुद्धा ही झटपट तयार होणारी टेस्टी भाजी करून बघा. पाहुण्यांनाही नक्की आवडेल. पुन्हा भेटूया अशाच चटपटीत रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.